मान्सून अंदमान निकोबार बेटांवर येऊन थडकला। पुणे वेधशाळेनं केली अधिकृत घोषणा। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसमोर नवं संकट। मोठ्या उमेदीने घेतलेल्या कांद्या पिकाला मिळतोय 50 पैसे असा कवडीमोल भाव। नाशकातही कांदा गडगडला। विदर्भात वाढत्या उष्णतेमुळे प्रादेशिक हवामान खात्यानं जारी केला ऑरेंज अलर्ट। उन्हात बाहेर न पडण्याचा दिला सल्ला। गजानन पाटील लाच प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री पंतप्रधानांना देणार। एकनाथ खडसेंच्या अडचणीत आणखी वाढ। पुण्यात हॉस्टेलच्या खानावळीचे टेंडर वाढीव दराने मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची रेक्टरला धमकी। तक्रारीनंतरही पक्षाध्यक्षांनी घेतली नाही दखल। धमकीची क्लिप आयबीएनकडे। साध्वी प्रज्ञा सिंह उज्जैनच्या सिंहस्थ महाकुंभमध्ये दाखल। देशभक्त कधीही राष्ट्रद्रोह करू शकत नसल्याचं केलं वक्तव्य। निरंकारी बाबांची दिल्लीमध्ये निघाली अंत्ययात्रा। प्रचंड गर्दीमुळे वाहतूक वळवली। निगमबोध घाटावर होणार अंत्यसंस्कार। चेन्नईमध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी साचलं पाणी। नागरिकांचे प्रचंड हाल। आसाममध्येही पुरामुळे जनजीवन विस्कळीत। बदल रही है रूप जिंदगी। आणि फकीराच्या वेशात गायक सोनू निगमने फुटपाथवर गायलं गाणं। सोनूचा व्हिडिओ झाला व्हायरल। हर पल यहाँ जी भर जी